आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लक्ष्मीपूजनविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत। अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो। या दिवशी प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते। लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे, त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात। त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे। अनेक घरात श्री सूक्त पठणही केले जाते। व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष विक्रम संवत लक्ष्मी पूजनानंतर सुरू होते। या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात, पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात, त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात, त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया दागिने इत्यादी ठेवून त्यांची पूजा करतात। हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात। या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात। तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात। प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती। कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो। दीप प्रज्वलन करून यज्ञ आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता। परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजश्री मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली। भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत। त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत। काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरतीसह दाखविला आहे। यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी। कालांतराने इरिताचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रस्थापित केले गेले। अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही मानले जाते। तिला ज्येष्ठा, षष्ठी वा सटवी या नावांनीही ओळखतात। सटवी ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते। तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत। लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि आर्थिक प्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात। ही या पूजेची विशेषता आहे। भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गंधर्व यांना केवल ज्ञान प्राप्त झाले। म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते। ते संपत्ती रूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे तर मोक्ष लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी। गणधर त्यांचा दिव्य ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात। दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात। त्याला मांडणी असेही म्हणतात। त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात। लक्ष्मीपूजन करण्याची योग्य पद्धत व नियम आज आपण पाहणार आहोत। लक्ष्मीपूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज मी तुम्हाला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहे। लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी, तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे। तुळशीपासून घरातील देवांपर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत। लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावं, चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा, चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी, चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे। एक चांदी, तांब्या किंवा मातीचे कलश घेऊन त्यात जरा गंगाजल मिसळून 80% पाण्याने भरून घ्यावं। हे कलश त्यावर ठेवावं। कलशावर नारळ ठेवून 5 आंब्याचे पान त्या भोवती सजवावे। कलशाभोवती ताजी फुलं सजवावी। कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी। समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा। आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्यात। आता देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी यांची नवीन कॉपी ठेवावी, परंतु पुस्तकाचे कव्हर चामड्याचे नसावे। आता पूजेचे सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे। तिलक हे अनामिका बोटानेच करावे।
समोर गाईच्या तुपाचा किंवा तेलाचाही दिवा चालेल. धूप लावावा. उदबत्ती वापरू नये, कारण उदबत्ती ही बांबूची असल्याने पूजेत वापरली जात नाही. पूजास्थळी किरसुनीची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करावी. आता हातात फुलाच्या पाकळ्या अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग महालक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र म्हणावे किंवा महालक्ष्मी नमः असा जपही तुम्ही करू शकता. षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर देवीला घरात आगमन करण्याची प्रार्थना करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी. आता आपण पाहणार आहोत या दरम्यान कोणती विशेष काळजी घ्यावी. तर या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावे. श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे. लक्ष्मी पूजनावेळी कोणतेही नगद पैशांचा व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत जाळावी. देवी लक्ष्मीला शिंगाडा, मखाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदूळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणत्याही पदार्थाचे नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते. धन्यवाद. आमच्या चॅनलवर सांगितलेली माहिती